नमस्कार, मी जाई माझ्या किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. जर तुम्ही अस्सल सी फूड लवर असाल तर तुम्हाला जी सगळ्यात जास्त गोष्ट आवडते ती म्हणजे प्रॉन पुलाव किंवा कोलंबीची खिचडी. आणि प्रॉन पुलाव बरोबर सगळ्यात जी चांगली गोष्ट लागते ती म्हणजे सोलकढी. तर ह्याच दोन रेसिपीज आज आपण बनवणार आहोत. चला चालू करूया. आता आपण सगळ्यात आधी कोलंबी म्हणजे प्रॉन्सचा मॅरिनेशन तयार करून घेऊया. त्याच्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात लसूण, एक छोटासा आल्याचा तुकडा, थोडी कोथिंबीर आणि हिरवी मिरची. आपण याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालूया आणि याला छान फाईन असं वाटून घेऊया. तर आता आपलं हे वाटण वाटलं गेलंय. एका मोठ्या बोलमध्ये आपण आपले हे जे प्रॉन्स आहेत साफ केलेले ते घेऊया. त्याच्यामध्ये आता आपण टाकणार आहोत हळद, लाल तिखट, थोडंसं मीठ, थोडंसं आंबटपणा येण्यासाठी आपण याच्यामध्ये चिंचेचा कोळ घालूया. आणि आता ह्या प्रॉन्समध्ये आपण हे जे वाटण तयार केलंय ते सगळं घालून घेऊया. याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तर आपल्या प्रॉन्स मॅरिनेट आपण करायला ठेवूया. याला आपण 10 ते 15 मिनिटं साधारणपणे बाजूला ठेवून देऊया. आपल्या हे जे प्रॉन्स आहेत ते 10 ते 15 मिनिटं मॅरिनेट झालेले आहेत. आता त्याला आपण शिजवून घेऊया. त्याच्यासाठी थोडंसं तेल गरम करायचं आहे. आपलं हे तेल छान गरम झालं की ह्या ज्या मॅरिनेटेड प्रॉन्स आहेत ते आपण याच्यामध्ये टाकून घेऊया. आणि या प्रॉन्सला आपण 4 ते 5 मिनिटं शिजवून घेणार आहोत. जोपर्यंत आपल्या प्रॉन्स शिजत आहेत तोपर्यंत आपला हा जो पुलाव आहे किंवा खिचडी आहे त्याचं आपण वाटण वाटून घेऊया. आपल्या प्रॉन्स रेडी आहेत. आणि हे जे भाताचं वाटण आहे त्याच्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात आपण थोडंसं खोबरं घेऊया. ह्याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालूया, अख्खे धणे, धण्यानंतर आपण ह्याच्यामध्ये घालूया बडीशेप, लवंग, वेलची, एक तमालपत्र, एक छोटा दालचिनीचा तुकडा आणि काळी मिरी. आता ह्याच्यामध्ये आपण पाणी घालूया आणि याची एक पेस्ट बनवून घेऊया. आपलं आता वाटण वाटून झालंय. तर ह्या भाताच्या फोडणीसाठी एका नॉनस्टिक पॅनमध्ये तेल गरम करून घेऊया. आणि या तेलामध्ये थोडासा गरम मसाला टाकायचा आहे, म्हणजेच काळी मिरी, तमालपत्र आणि लवंग. तर ह्या मसाल्याचा छान वास यायला लागला की ह्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा टाकूया आणि हा कांदा छान परतून घेऊया. कांदा छान परतला गेलाय. आता आपण हे जे वाटण बनवलं होतं ते वाटण ह्या कांद्यावर टाकूया आणि या वाटणाला सुद्धा चांगलं तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचंय. आपलं वाटण छान परतलं गेलंय. ह्याच्यामध्ये आपण घालूया थोडंसं लाल तिखट. आपण प्रॉन्समध्ये पण लाल तिखट घातलंय त्याच्यामुळे थोडंसं कमीच घालायचं आहे. थोडीशी हळद. ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि आता ह्याच्यामध्ये आपण भिजवलेला तांदूळ घालूया. तांदूळ घातल्यानंतर ह्याला परतून घ्यायचं आहे. आणि तांदूळ छान परतला गेला की आता ह्याच्यामध्ये आपण जेवढा भात त्याच्या दुप्पट नारळाचं दूध घालणार आहोत. पण हे जे नारळाचं दूध आहे ते पातळ असलं पाहिजे. जर घट्ट नारळाचं दूध असेल तर ते फाटेल. आपला भात छान परतला गेलाय. ह्याच्यात आपण आता नारळाचं दूध टाकूया आणि थोडंसं पाणी पण. ह्याला छान मिक्स करून घेऊया. मिक्स केल्यानंतर ह्याला झाकून एक उकळी येईपर्यंत शिजून देऊया. आता ह्या भाताला एक उकळी आलेली आहे. तर आपण ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया आणि अगदी एक छोटासा गुळाचा खडा घालूया. जर तुम्हाला गुळ आवडत नसेल तर तुम्ही फक्त मीठ घालून ही खिचडी किंवा हा प्रॉन पुलाव बनवू शकता. अगदी छोटासा गुळाचा तुकडा. परत झाकण लावून आपण ह्याला 5 ते 7 मिनिटं शिजून देणार. आपला हा जो भात आहे तो ऑलमोस्ट शिजत आलाय. आपण हे जे शिजवलेले प्रॉन्स होते ते आता ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. प्रॉन्स घातल्यानंतर ह्याला अगदी हलक्या हाताने असं मिक्स करायचं आहे. ह्याच्या बाजूने आपण थोडंसं तूप सोडूया आणि ह्याला परत झाकण लावून आपण एक 10 मिनिटं तरी शिजवून घेणार आहोत. आपला प्रॉन पुलाव आता ऑलमोस्ट होत आलाय आणि त्याच्याबरोबर जे आपण थंडगार सोलकढी देणार आहोत त्याच्यासाठी हा ताजा खवणलेला नारळ
आपण एका मिक्सरच्या जारमध्ये टाकूया. त्याच्यामध्ये हिरवी मिरची, थोडंसं आलं. आपण ह्याच्यामध्ये हे जे कोकम आपण पाण्यामध्ये भिजवून ठेवले ते टाकूया. साधारणपणे अर्धा तासासाठी आपल्याला हे कोकम पाण्यात भिजवून ठेवायचे. कोकम टाकल्यानंतर आपण हे वाटून घेऊया. याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊया. तर आता आपलं हे जे वाटण वाटलं गेलंय त्याला आपण एका गाळणीतून गाळून घेऊया. याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून याला आपण आता गाळून घेऊया. तर आता आपण हे मिश्रण गाळून घेतले आणि उरलेलं जे खोबरं आहे ते ह्या मिक्सरच्या जारमध्ये टाकून त्याला नुसतं आता पाणी घालून आपण वाटायचं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये अजून आलं, मिरची किंवा कोकम घालणार नाही आहोत. तर आता आपलं हे नारळाचं दूध पण रेडी आहे. आपण ह्याला आधी जे आपण मिश्रण गाळलं होतं त्याच्यामध्येच टाकून घेऊया. आपली सोलकढी आणि प्रॉन पुलाव दोन्ही तयार आहे. सोलकढीला आपण एका ग्लासमध्ये सर्व करूया आणि ह्याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालूया. प्रॉन पुलाव पण आपण आता सर्व करून घेऊया. ह्याच्या वरतून थोडीशी कोथिंबीर, खोबरं आणि थोडंसं तूप. तर आपला प्रॉन पुलाव आणि सोलकढी तयार आहे. जर तुम्हाला ह्याच्यामध्ये प्रॉन्स टाकायचे नसतील किंवा तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर आपले जे साधे हिरवे मटार असतात ते ह्याच्यामध्ये टाकून तुम्ही रेसिपी बनवू शकता. ही रेसिपी घरातल्या मोठ्यांपासून लहानांपर्यंत सगळ्यांना आवडेल. रेसिपीला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. For more such delicious recipes, stay tuned to Sanjeev Kapoor Khazana.